प्राध्यापक, उपमुख्याध्यापक, परीक्षक, सर्व शिक्षक वृंद आणि माझ्या प्रिय मित्रमैत्रिणी सर्वांना माझा सप्रेम नमस्कार. आज मी ते भाषण केलं नाही तर माझ्या आठवणी शेअर करायला उभी आहे. आधी शाळा म्हणजे माझ्यासाठी फक्त शिक्षणाचं ठिकाण नाही तर माझ्या आयुष्याचा एक खूप मोठा भाग आहे. माझा प्रवास तर 7वी पासून खऱ्या अर्थाने सुरू झाला. तेव्हा मला स्वतःबद्दल खूप कमी आत्मविश्वास होता. वर्गात प्रश्न विचारायलाही खूप भीती वाटायची. हात वर करायची तर हिंमत सुद्धा नव्हती. पण या शाळेने व शिक्षकांनी मला हळूहळू घडवलं. गायकवाड सर, दगडे सर, गोळे सर, घाटे मॅडम, चव्हाण सर यांनी माझ्यात ते सुप्त गुण ओळखले. मला बोलण्याची संधी दिली, स्टेजवर उभं राहण्याची हिंमत दिली. आज मी ते उभे आहे ते फक्त त्यांच्या मार्गदर्शनामुळे. मला असाच एक प्रसंग आठवतो की दगडे सर मला नेहमी सांगायचे, तुझा आवाज खूप छान आहे, ही कला नेहमी जोपासत राहा. सरांच्या त्या एका वाक्याने मला स्टेजवर उभं राहण्याची, बोलण्याची आणि स्वतःवर विश्वास ठेवण्याची ताकद मिळाली. आज मी ते निर्धास्तपणे बोलू शकत आहे. मला अजूनही आठवतं की शनिवारची शाळा आणि प्रार्थनेला ऑर्डर देणारी मी. एकेकाळी वर्गात बोलण्याला घाबरणारी मी संपूर्ण शाळेसमोर उभं राहून सावधान विश्राम म्हणायचे. त्या क्षणी हात थरथरायचे, आवाज कापायचा, पण टाळ्यांचा आवाज ऐकला की असं वाटायचं की हो मी करू शकते. स्नेहसंमेलनाचे दिवस तर वेगळेच असायचे. स्टेजच्या मागे आम्ही सर्व मित्रमैत्रिणी एकत्र जमून उपकरणे तयार करायचो, सजावट करायचो. त्या गडबडीत खूप मजा असायची. माझ्या मित्रमैत्रिणींनो, मस्ती तर आयुष्यभर आपण विसरणार नाही, पण मागच्या बाकावर बसून खाल्लेला डबा, कोणाच्या डब्यात काय आहे याची उत्सुकता, तास चालू असताना हळूच गप्पा मारणं आणि शिक्षकांनी मागे बोल पाहिलं की शांत बसलं. मला अजूनही इंग्लिशचा तास आठवतो. जेव्हा मी हळूहळू बोलायचे तेव्हा कदम मॅडम अचानक म्हणायच्या, उभी राहा जगताप, सांग या प्रश्नाचं उत्तर. त्या क्षणी माझे हातपाय थरथरायचे, पण मी कसं उत्तर द्यायचे. परीक्षेच्या आधीचा प्रसंग तर सगळ्यांनाच माहीत आहे. तुझ्याकडे नोट्स आहेत का? हा प्रश्न येऊ शकतो हा, महत्त्वाचा आहे. आणि शेवटी देवाला आठवलं. आज निरोप देताना मन खूप भरून आलं आहे, कारण उद्यापासून रोज तेच हसरे चेहरे दिसणार नाही. 30 घंटा ऐकू येणार नाही आणि तीच वाक्य आपली वाट पाहणार नाही. मला अजून एक प्रसंग आवर्जून सांगायचा वाटतो. आपल्या शाळेचे मुख्याध्यापक बर्गे सर जेव्हा मी सूत्रसंचालन करायचे तर कार्यक्रम संपल्यावर सर माझ्याजवळ यायचे आणि पाठीवर एक कौतुकाची थाप द्यायचे. त्यांची ती एकच थाप माझ्यासाठी खूप मोठं बक्षीस असायचं. आणि शाळेच्या आठवणी म्हणजे फक्त गप्पा आणि अभ्यासच नाही तर डबा वेळेच्या आधी लागणारी भूक देखील आहे. दुसरा तिसरा तास चालू झाला की भाताचा सुगंध यायचा तेव्हा खरंच आमच्या पोटात कावळे ओरडायला लागायचे. तासाकडे लक्ष कमी आणि डब्याची सुट्टी केव्हा होते याकडे जास्त लक्ष असायचं. मग घड्याळाकडे कुणाला बघणं, अजून किती मिनिटं आहेत असं विचारलं. हा प्रसंग प्रत्येकाच्या चेहऱ्यावर असणार आहे. गणिताचा तास म्हटलं की कधी कधी सगळे बेंचवर एक टोपं ठेवून झोपायचे. तेवढ्यात सर वर्गात यायचे आणि सरांच्या लक्षात आलं की मुलं आज खूप कंटाळी आहे. मग सर आम्हाला गमती जमती साबून थोडा ब्रेक द्यायचे, आमचा कंटाळा दूर करायचे. पण जेव्हा सर चिडायचे तेव्हा नेहमी म्हणायचे, नालायकांनो 3 मार्काला हे गणित येतं, लक्ष द्या. बोर्डाला पेपरला 100% 100% येणार म्हणजे येणारच. तेव्हा हे बोलणं ऐकून सर आम्ही लगेच आम्ही व्हायचो आणि लक्ष द्यायचो. सरांचे खास वैशिष्ट्य म्हणजे सर शिकवताना अनेक कृत्या सांगायचे ज्यामुळे ती संकल्पना कायम लक्षात राहील असे. जसे की चौरसाचं क्षेत्रफळ सरांनी खूप छान सांगितलं की काश्मीरला म्हणतात भारताचा स्वर्ग, काश्मीरला म्हणतात भारताचा स्वर्ग, चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर 5 वर्ग. तसंच अँगल्स इन लिनियर पेअर ही संकल्पना आम्ही अशोक लक्ष्मण पवार या नावाने ओळखली. आज मी ते फक्त आठवणी सांगितल्या, पण खरं सांगायचं तर असे बरेच प्रसंग आहेत, बऱ्याच आठवणी आहेत, आणखी मजेशीर आणि हसवणारे क्षण आहेत. पण वेळ पुरणार नाही. पण जर माझ्या बोलण्यामुळे कोणाचेही मन दुखवले असेल तर मी त्याची मनापासून माफी मागते. आणि एक गोष्ट नक्कीच की या शाळेने मला फक्त अभ्यास शिकवला नाही तर स्वतःवर विश्वास ठेवायला शिकवला, एक चांगला माणूस बनायला शिकवलं. जाता जाता एक छोटीशी कविता सादर करते की शाळेच्या या गोड आठवणी हृदयात कायम राहतील, हसरे क्षण मित्राची साथ डोळ्यात नेहमी दाटतील. घंटेचा तो आवाज आता कानात जरी नसेल तरी प्रत्येक स्वप्नांमध्ये माझी शाळाच असेल. पुढचा रस्ता नवा असेल, नवी स्वप्न नवी वाट, पण
आपुलकीची पावलवाट आहे, आपुलकीची पावलवाट आहे. या गोड आठवणी मनात ठेवून स्नेहपूर्वक निरोप घेते आणि थांबते. धन्यवाद.